इस मोड़ पर घबरा के न थम जाइए आप, जो बात नहीं है उसे अपनाइए आप। डरते हैं नई राह पे क्यों चलने से, हम आगे आगे चलते हैं आइए आप। भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ज्यांनी मोलाचे योगदान दिले ते आमचे नेते, प्रेरणास्थान माजी अर्थमंत्री स्वर्गीय अरुण जेटलीजी यांचा आज स्मृतिदिन। व्यवसायाने निष्णात वकील असणाऱ्या अरुणजींनी आपल्या वकिली कौशल्यामुळे त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये यश मिळवले। भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत मोलाची भूमिका बजावत त्यांनी पक्षाच्या धोरणामध्ये आणि योजनांमध्येही मोठे योगदान दिले। 2014 ते 2019 या काळात त्यांनी भारताचे वित्तमंत्री म्हणून धुरा सांभाळली। अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या जेटलीजींनी या काळात धाडसी निर्णय घेत देशात आर्थिक सुधारणा केल्या। एक देश एक कर या तत्वावर आधारित जीएसटीची अंमलबजावणी हा त्यातील एक महत्त्वपूर्ण निर्णय होता। त्यामुळे विविध करांमधील गुंतागुंत कमी झाली, विविध राज्यांमध्ये व्यापार करणे सुलभ झाले। काळ्या पैशाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना केल्या। यात बेनामी संपत्ती विरोधी कायदा आणि काळ्या पैशांविरुद्ध कडक कायद्याचाही समावेश होता। जेटलीजींनी आयकर प्रणालीत केलेल्या सुधारणांमुळे कर भरणे सोपे झाले। अधिक लोक कर प्रणालीमध्ये सामील झाले। डिजिटल इंडियाच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन दिले। त्यामुळे सरकारी ऐवजांचे डिजिटलायझेशन झालेच, मात्र कॅशलेस व्यवहारांना चालना मिळाली। वकील असणाऱ्या जेटलीजींनी आपल्या दमदार वक्तृत्वाच्या जोरावर भारतीय राजकारणात वेगळी ओळख निर्माण करताना मात्र वैयक्तिक तत्वांशी कधीही तडजोड केली नाही। एक प्रगतिशील आणि उत्कृष्ट धोरण निर्माता म्हणून स्वर्गीय जेटलीजींचे व्यक्तिमत्व आणि देशाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील। आमचे नेते, प्रेरणास्थान, ज्येष्ठ विधिज्ञ माजी अर्थमंत्री स्वर्गीय अरुण जेटलीजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन।